नमस्कार. आज आपण इतिहासातल्या एका अशा ठिणगीबद्दल बोलणार आहोत जिने पुढे जाऊन सामाजिक सुधारणेचा वणवा पेटवला. आपण बोलतोय 19व्या शतकाबद्दल, जेव्हा आपला समाज अनेक जुन्या रूढी परंपरांच्या विळख्यात अडकला होता आणि अशा काळात एका चळवळीने बदलाची मशाल हाती घेतली. हो, ती चळवळ होती प्रार्थना समाज. आणि लक्षात घ्या, ही फक्त एक संस्था नव्हती, तर ही एका अशा क्रांतीची सुरुवात होती ज्याने समाजाच्या विचारांना एक नवी, एक प्रगतिशील दिशा दिली. तर या प्रवासाची सुरुवात आपण एका प्रश्नापासून करूया. प्रश्न दिसायला अगदी साधा आहे, पण त्याचा अर्थ खूप खोलवर जातो. मानवजातीची सेवा हीच देवाची सेवा कशी असू शकते? हाच तो प्रश्न होता जे प्रार्थना समाजाच्या प्रत्येक कामामागे एक मोठी प्रेरणा बनून उभा राहिला. चला तर मग या प्रवासात आपण एकत्र मिळून याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर मग हा जो क्रांतिकारी विचार होता तो नेमका आला कुठून? या नव्या विचाराची सुरुवात झाली तरी कशी? या चळवळीचा पाया कोणी रचला, कोणत्या परिस्थितीत रचला, हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडंसं मागे जावंच लागेल. तर प्रार्थना समाजाची स्थापना झाली मुंबईत आणि ती केली आत्माराम पांडुरंग यांनी. आता नावावरून असं वाटू शकतं की इथे फक्त प्रार्थना केली जात असेल, पण तसं अजिबात नव्हतं. या चळवळीचा खरा उद्देश होता समाजाला आतून बदलणं, ज्या चुकीच्या रूढी आहेत त्यांना आव्हान देणं आणि एक नवा, एक प्रगतिशील समाज घडवणं. आणि त्यांच्या या सगळ्या कामाच्या मागे एकच साधं पण अत्यंत शक्तिशाली तत्त्व होतं: मानवजातीची सेवा हीच ईश्वर सेवा. खरं तर या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार दडलेलं आहे. त्यांच्यासाठी देव कुठल्या मंदिरात किंवा मूर्तीत नव्हता, तर तो होता माणसांच्या सेवेत. पण सेवा आणि सुधारणा हे शब्द ऐकायला खूप छान वाटतात, पण ते प्रत्यक्षात कसे उतरवले गेले? प्रार्थना समाजाने नक्की कोणत्या गोष्टींना आपलंसं केलं आणि कोणत्या गोष्टींना ठामपणे नकार दिला? चला, हेच जरा सविस्तरपणे समजून घेऊया. इथे त्यांची भूमिका खूपच स्पष्ट होती. एका बाजूला त्यांनी जातीव्यवस्था, बालविवाह आणि स्त्रियांसाठी असलेली पडदा पद्धती यांसारख्या अनिष्ट प्रथांना अगदी कडाडून विरोध केला, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी विधवा विवाह, स्त्री साक्षरता आणि आंतरजाती विवाहांना सक्रियपणे प्रोत्साहन दिलं. म्हणजे बघा, त्यांच्यासाठी समाज सुधारणा म्हणजे फक्त विरोध करणं नव्हतं, तर एक सकारात्मक पर्याय देणं होतं. आणि यातूनच त्यांच्या विचारांची विशालता आपल्याला दिसते. त्यांचा ठाम विश्वास होता की जगातले सर्व धर्म हे एकाच सत्याकडे जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत आणि म्हणूनच प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. जरा विचार करा, त्या काळात जिथे धार्मिक भेद खूप तीव्र होते, तिथे अशी सर्वसमावेशक भूमिका मांडणं किती क्रांतिकारक पाऊल असेल. आता प्रार्थना समाजाला हे पक्क माहीत होतं की केवळ विचार मांडून किंवा भाषणं देऊन समाज बदलत नाही. म्हणूनच त्यांनी आपले विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काही ठोस पावलं उचलली. चला पाहूया त्यांनी नेमकं काय कार्य केलं. त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. ज्यांना कोणी नाही त्या अनाथांसाठी अनाथाश्रम उघडले. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून राष्ट्रीय शाळा सुरू केल्या आणि ज्या निराधार महिला आहेत त्यांना आधार देण्यासाठी आश्रयगृहे स्थापन केली. खरं तर या केवळ इमारती नव्हत्या, तर त्यांच्या बदलत्या समाजाच्या विचारांचे हे जणूगाही आधारस्तंभ होते. आणि ह्या सगळ्या कामातही त्यांचा सर्वाधिक भर होता तो शिक्षणावर. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार करणं हे त्यांचं एक प्रमुख उद्दिष्ट होतं, कारण त्यांना खात्री होती की शिक्षण हेच सामाजिक बदलाचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे. पण या चळवळीला खरी गती मिळाली आणि एक व्यापक दृष्टिकोन मिळाला तो एका खास व्यक्तीमुळे, आणि ते होते महादेव गोविंद रानडे. खरं सांगायचं तर त्यांच्यामुळेच प्रार्थना समाजाचा प्रभाव अनेक पटींनी वाढला. चला, त्यांचं योगदान नेमकं काय होतं ते पाहूया. रानडे यांचं हे वाक्य बघा, किती महत्त्वाचं आहे. त्यांचं अगदी ठाम मत होतं की जोपर्यंत आपला समाज सुधारत नाही तोपर्यंत राजकीय किंवा आर्थिक प्रगती होऊच शकत नाही. त्यांनी सामाजिक सुधारणेला देशाच्या प्रगतीचा पाया मांडलं. हा विचारच त्या काळात कितीतरी दूरदृष्टीचा होता. रानडे यांचं कार्य काही एकाच क्षेत्रापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी प्रार्थना समाजाला घराघरात पोहोचवलं, हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आवाज उठवला. ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय राहून राजकीय भूमिका बजावत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एक हायस्कूल सुरू केलं. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक अशा सर्वच पातळ्यांवर प्रभावी ठरलं. तर मग या संपूर्ण कार्याचा आणि विचारांचा आज काय अर्थ आहे? प्रार्थना समाजाने आपल्यासाठी नेमका कोणता वारसा मागे ठेवला आहे? खरं सांगायचं तर प्रार्थना समाज हा भारतीय इतिहासातल्या पुनरुज्जीवन काळातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. त्यांनी सेवा, समानता आणि शिक्षणाचा जो पाया रचला
त्यावरच भविष्यातील सामाजिक प्रगतीची इमारत उभी राहिली. त्यांचे विचार हे केवळ त्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर ते येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरले. आणि हे सगळं बोलून झाल्यावर एक प्रश्न मनात येतोच. स्त्री शिक्षण, जातीय सलोखा आणि मानवसेवा. प्रार्थना समाजाने मांडलेले हे सगळे विचार आजच्या काळात आपल्याला किती महत्त्वाचे वाटतात, किती समर्पक वाटतात, यावर नक्कीच विचार करायला हवा.